मारेकरांना अटक झालीच पाहिजे। सरपंचपदी समाधान मेढेच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। समाधान मेढेच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे। समाधान मेढेच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो। आमरण उपोषणाला बसलेले आहेत। या ठिकाणी दिनांक 19/1/2024 रोजी सरपंचपदी समाधान राजाराम मेढे हे घरी असताना त्यांना गावातील दोन ग्रामपंचायत सदस्य काय नाव झालं उमेश आहेरे हे आले आणि त्यांनी सांगितले गबा शेठच्या शेतामध्ये मीटिंग आहे, तिथं तुम्हाला बोलवलं आहे। त्याच्या घरच्यांनी पहिले विरोध केला की जाऊ नका, कारण याच्या अगोदर त्यांनी गबा शेठचा भाऊ शकूर हा लाकडाचा व्यापारी आहे, त्याने त्या ठिकाणी जवळजवळ 200-250 झाडांची कत्तल केली आणि त्याचा अर्ज सरपंचपदी या नात्याने त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटला दिलेला होता आणि त्याची चौकशी चालू होती। तर त्याला बोलवलं समाधान मेढेला आणि त्या ठिकाणी त्यांचं काय झालं, त्याला धमकी दिली, काय दिलं काही सांगता येत नाही। पण तिथून जर पळत आला आणि म्हणाला मला पाजलं आणि त्या ठिकाणी वांत्या वगैरे करायला लागला आणि चक्करून खाली पडला। हां, त्याच्यानंतर मग त्यांना या ठिकाणी जामनेर सिव्हिलला आणण्यात आलं, तिथं प्रथमोपचार झाला, नंतर जळगावला हलवण्यात आलं। जळगावला नंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं आणि रात्री 11 वाजता त्यांचा त्या ठिकाणी गतप्राण झाला। त्या ठिकाणी मी स्वतः होतो 3 दिवस प्रेम रूममध्ये होतं। घरच्यांचा आरोप होता की कट रचून हा खून करण्यात आला, पण या ठिकाणी आम्ही वारंवार सांगत आलो पोलीस स्टेशनला की त्यांचा खून झालेला आहे आणि त्या विरोधात आमची तक्रार आहे। पण आमची काही एक तक्रार न घेता, घरच्यांची काही एक तक्रार न घेता आतापर्यंत पोलीस स्टेशनने वेळ काढूपणा केलेला आहे, उडवाउडवीची उत्तर दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आमची एकच मागणी आहे की त्या गावातील जातीवादी गावगुंडांनी आमच्या बौद्ध सरपंचाचा खून केला, त्यांच्यावर 302 नुसार गुन्हा दाखल करून तत्काळ त्यांना अटक करावी या मागणीसाठी या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपोषणाला बसलेलो आहोत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषण चालू ठेवणार आहोत। आमचे धडळीचे कार्यकर्ते समाधान मेढे यांचा शनिवार रोजी काही गावातील जातीवादी 4 गावगुंडांनी विष पाजून त्यांचा घात केला आहे। त्या गावगुंडांवरती कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात यावी यासाठी आम्ही आज या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत आणि जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण हे चालूच राहील। त्यासाठी आमचा जीव जरी गेला तरी आम्ही या ठिकाणी उठणार नाही आहोत।